माझं नाव मी के बी पाकमोडे WCLला कार्यरत आहोत आणि कोळशाची ओपन कास्टमॅनमध्ये ॲज ए इंजिनियर तिथं कामासाठी आहोत वणीजवळ गोंसा कोल माइन्सला. तर मला तिथे काम करताना काय आहे की ऑफिसमध्ये पण काम असतो, वर्किंग पेपरवर्क्स, तसंच फील्डवर्क पण असते. तर जेव्हा मी ऑफिसमध्ये पेपरवर्क करत होतो तर त्यावेळेस मला कम्प्युटरवर किंवा पेपरमधलं वाचायला त्रास होत होता. कम्पॅरेटिव्हली पाहिलं काही महिन्यापूर्वी तुम्हाला बरं होतं, पण नेमकं त्या 2 महिन्यापासून त्रास व्हायला लागला होता. माझ्या एका डोळ्यावर असा स्ट्रेस येत होता, उजव्या डोळ्यावर. आणि मी असं मग कम्पेअर करायला एक डोळा झाकून मग दुसरा डोळा झाकून असं पाहिलं तर एका उजव्या डोळ्यामध्ये दृष्टी कमी झाली असं मला जाणवू लागलं. तर मी WCLच्या दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरांना सांगितलं असा त्रास होत आहे आणि जास्त पेपरवर्क किंवा कम्प्युटरचं काम केल्यानंतर डोळे दुखत असते माझे. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, चेक करतो. तर त्या दवाखान्याने चेक केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला बहुतेक मोतीबिंदू असू शकते, तुम्ही चांगल्या दवाखान्यात तुम्हाला पाठवतो, चेक करून घ्या. त्यांनी रेफर केलं नागपूरला सारक्षी नेत्रालयामध्ये. तर मी सारक्षी नेत्रालयामध्ये येऊन चेक केलं. इथले डॉक्टर मॅडम रिचा गुप्ता यांनी चेक केलं. तर चेक केल्यानंतर कम्प्युटरवर आणि त्यांच्या अत्याधुनिक मशीन्सवर चेक केलं त्यांनी आणि सांगितलं की तुम्हाला मोतीबिंदू तर आहेच, पण काचबिंदू पण आहे एका डोळ्यामध्ये, उजव्या डोळ्यामध्ये, आणि त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर तुम्हाला याच्यावर ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. तर त्यानुसार माझ्या सहमतीने मग त्यांनी ट्रीटमेंट केलं, म्हणजेच ऑपरेशन करावं लागलं मोतीबिंदूचं आणि सोबतच काचबिंदूचं पण. तर आता जवळपास 1 महिना होत आहे. तर आता मला पहिल्यापेक्षा कितीतरी चांगलं दिसायला लागलं, दोन्ही डोळ्यांनी आता स्पष्ट दिसायला लागला आहे. आणि ह्या दवाखान्यातला अनुभव माझा असा की इथे फार चांगल्या पद्धतीनं वागणूक दिला जाते, चांगलं केअरटेकिंग आहे, व्यवस्था खूप छान आहे आणि काही त्रास झाला नाही इथे. अगदी व्यवस्थित माझं ट्रीटमेंट झालं इथे. आणि त्यांनी आवश्यकतेनुसार वेळोवेळी डेट दिली, येऊन रिव्ह्यू करून घेतले, व्यवस्थित तपासलं आणि प्रत्येक वेळेस जी प्रगती झाली डोळ्यामध्ये ते सांगत गेले. आणि आज पुन्हा केलं चेक, तर आज सांगितलं की एकदम व्यवस्थित आहे, छान आहे. आज डोळ्याच्या चष्म्याचा नंबर देत आहे मला, आता चष्मा लागेल नंबरचा. आणि ह्या इथल्या ट्रीटमेंटमुळे समाधानी आहोत, फार छान वाटलं.